छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील बाधणी गावातील शीतल सोनावणे या विद्यार्थिनीसह तिच्या कुटुंबातील आणखीन एका विद्यार्थ्याचं जात वैधता प्रमाणपत्र फेटाळण्यात आले। कुटुंबातील वडील, आजोबा, पणजोबा आणि खापर पणजोबा यांच्या कुणबी जातीचे पुरावे असल्याचा दावा आता पालकांनी केलाय। उच्च शिक्षणासाठी प्रवेश झालेला असताना जात वैधता प्रमाणपत्र न मिळाल्यास शैक्षणिक सवलत रद्द होण्याची शक्यता आहे। पूर्ण शुल्क भरणं शक्य नसल्यानं न्याय न मिळाल्यास टोकाचं पाऊल उचलण्याचा इशारा आता पालकांनी दिला आहे। माझी गृह चौकशी झालेली, अधिकारी माझ्या घरी येऊन हेच वारसदार आहे का या नोंदीवाल्यांचे, हे सगळं त्यांना लेखी स्वरूपात दिलेलं आहे। त्यानंतर मुलीचं मी इंजिनिअरिंग कॉलेजला ॲडमिशन घेतलेलं आहे नाशिकला। कुणबीच्या याच्यावर कॅप राऊंडमध्ये मी फॉर्म भरून मुलीचं ॲडमिशन घेतलं, तिची फीस भरली आणि आता तिला ॲडमिशनला व्हॅलिडिटीचं डॉक्युमेंट लागतं, नाही तर कॅन्सल होणारे। तर मी ऑफिसला गेलो समाज कल्याणला, ते आज मला म्हणते का नाही तुमचा पंजोबा मराठा आहे, तुमचा आजोबा कुणबी आहे, कुणबी मराठा एकच आहे। व्हॅलिडिटीचं सर्टिफिकेट मिळण्यात यावं, नाही तर माझ्या मुलीचं शैक्षणिक नुकसान होईल। मराठ्याला पुन्हा पुन्हा सांगतो, तुम्हाला जर वाटलं होतेच ना तुमच्या लेकरा बाळासाठी लय तळतळ करतोय मी, लय तरपडतो, लय झटतोय, तुम्ही उगाच टंगळ मंगळ करून तिकडे महाराष्ट्रात गावात झिंडू नका। गावागावात गल्ल्या गल्ल्या देवदर्शनाला जायचं असलं तर नंतर जाता येतं, तुम्हाला कुठे जत्रा जायचं असलं नंतर जाता येतं, लग्नाला नंतर जाता येतं। पोराचं शिक्षण गेलं ना वाटलं होईल, लेकरा बाळाचं वाटलं करू नका मराठी हो तुम्ही। त्या सोनवणींच्या कुटुंबाला मी मीडियाच्या माध्यमातून सांगतो, अंतरवल्ल्या तुम्ही उद्या सकाळी कस काय ते देत नाहीत बघतो तुमचे। एकाही पोराने आत्महत्या करायची नाही, तुम्हाला सांगतो नाही, मी आंदोलन बंद करीना। लेकरा बाळाने भात कोणी मारायचं नाही, मी आहे ना यांचा बाप, एकाने पण मारायचं नाही, लढायचं, थोबाड फोडायचं यांचं।